मी सर्वात आधी जाणार आहे उमेश पाटील यांच्याकडे. पाटील साहेब, मला हे सांगा की ही कारवाई आहे, एक म्हणजे एक साधारण कुटुंबातला व्यक्ती त्याच्याकडे 2000 कोटीची मालमत्ता, स्थावर मालमत्ता असेल किंवा आणखी काही असेल, ती लोकांच्या लक्षात येते आणि ही जी कारवाई आहे ही राज्य सरकार कारवाई करू शकतं. मग याच्यामागे सूडबुद्धी कशी आली? नाही, सूडबुद्धी निश्चितपणे याच्यामध्ये लक्षात येते की भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी या संदर्भातले कुठल्याही चौकशीला नकार दिलेला नाही. मुळातच याच्यामध्ये चौकशी करून त्याच्यामध्ये काय निष्पन्न होते का हे पाहून त्याच्यानंतर पुढची स्टेप उचलावी असं कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं असताना सुद्धा FIR दाखल करण्याची घाई याच्यामध्ये करण्यात आली. अनेक अशा पद्धतीच्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा घडताना आपल्याला पाहायला मिळतात. आता काही मंत्र्यांचं, आता सुषमा स्वराज यांचं प्रकरण आपण पाहिलं की ज्या अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये की ज्याच्यावर इंटरपोलनी समन्स बजावलेला आहे त्याला देशाच्या परराष्ट्र मंत्री या मदत करताना आढळतात. मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय का? मग तुम्ही तुमच्या पक्षाच्या त्या नेते आहेत म्हणून त्यांना तुम्ही सावरण्याचा प्रयत्न करताय, त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करताय. ललित मोदी हे आपला देश सोडून पळून गेलेले आहेत, त्यांच्यावर एवढे मोठे आरोप आहेत. मग असं असताना सुद्धा त्या ललित मोदींसाठी सुषमा स्वराज ह्या परराष्ट्र मंत्री पदासारख्या महत्वाच्या पदाचा, संवेदनशील पदाचा उपयोग करून त्या आरोपीला मदत करतात, परदेशात असलेल्या पळून गेलेल्या आरोपीला मदत करतात. मग एक प्रकारे दाऊद इब्राहिमला मदत केली काय आणि ललित मोदीला मदत केली काय? असं असताना सुद्धा त्यांचा राजीनामा मागितला जातोय, तो दिला जात नाही. मग भुजबळ साहेबांच्यावर अशा पद्धतीची कारवाई करण्याचं कारण काय? त्यांनी चौकशीला नकार दिलाय का? त्यांनी त्यांची संपत्ती तपासायला नकार दिलेला आहे का? तुमची जी शासकीय प्रोसिजर असेल, जे काही कायदेशीर मार्गाने असेल, त्या सगळ्या तपासण्या करायला कुठलीही हरकत कुणीही घेतलेली नाही, आमच्या पक्षाने घेतली.